नमस्कार, मी गणेश शिंदे. आपण पाहता जी मराठी न्यूज, बातमी म्हणजे पारदर्शकता. आज आपण नगरपालिकेच्या समोर आहोत. या ठिकाणी काय आंदोलक आहेत त्यांनी हलकीनाथ आंदोलन केलेलं आहे. विषय काय तो प्रॉपर सांगा लोकांना. विषय असा आहे की बार्शीमध्ये पोस्ट ऑफिस चौकात एका खंडणीखोर नालायक तडीपार माणसांनी नगरपालिकेत एक तक्रारी अर्ज केला की सदर अतिक्रमण काढा म्हणून. नगरपालिकेने कुठलेही कागदपत्राची छाननी केली नाही. जागा कुणाची अजून नगरपालिकेला माहित नाही. जागा पीडब्ल्यूडीची आहे का बांधकाम विभागाची आहे, नगरपालिकेची आहे का रेल्वेची, अजून नगरपालिकेला हे विषय माहित नाही. माहित नसताना नगरपालिकेने अगोदर नोटीस काढली सगळं सदर अतिक्रमण काढा म्हणून. अजून विद्युत विभाग, महावितरण विभागाला एक नोटीस दिली की तुम्ही वीज जोडणी कट करा. आम्ही काल शिवसाहेबांपाशी गेलतो. साहेब म्हणले आमचं काम चालू आहे, छाननी चालू आहे की जागा कोणाची ते बघण्यासाठी. मग आमचा प्रश्न हे आहे की तुम्ही इतकी दिवस नोटीस जी काढली, मग डोळे बंद करून नोटीस काढली का? तुम्ही अगोदर बघायला पाहिजे होती. तुम्ही आज 4 दिवस झाले तुम्ही लाईट कट केलेली आहे, त्यामुळे नुकसान झालेलं आहे. तिची भरपाई कोण करायची? बरं, कुठल्याही माणसाने विनाकारण कुठेही तक्रार केली, बरं त्या विक्रीपासून कुठल्याही रहदारीला त्रास नाही, कुठल्याही ट्रॅफिकचा अडथळा नाही, तरी तुम्ही त्यांचा जाणून बुजून असल्या माणसाचं ऐकता. जी तडीपार आहे त्याच्यावर गुन्हे दाखल आहे, असल्या माणसाचं ऐकता. जी लोक सांगतात नळाला पाणी नाही, जी मागणी मागतात त्यांची मागणी पूर्ण करत नाही, आणि ती जी फक्त एकदा त्याने सांगितलं की तुम्ही तिचं ऐकता म्हणल्यावर ही दुर्दैव आहे. बार्शी नगरपालिकेचा दुर्दैव आहे. अगोदर त्यांनी सगळी कागदाची पूर्तता करायला पाहिजे आणि मग त्यांनी निर्णय द्यायला पाहिजे. पाहिलं की कोणत्याही प्रकारची चौकशी न करता नोटीस काढली असं यांचं म्हणणं आहे. आपलं काय म्हणणं आहे? प्रथमतः मी आपल्या माध्यमातून नगरपालिका प्रशासनाला सांगू इच्छितो की एखाद्याने जर तक्रार दिली तर कमीत कमी ती शहानिशा करा. ती जागा रेल्वेची आहे, रेल्वेने आपल्याकडे वर्ग केले का सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग केले, याची कोणाची तमान बाळगता सत्यता पडताळली नाहीये. ती तुमच्याकडे आहे का नाही. आणि त्या जागेमध्ये जी बेकरी चालू आहे त्या मालकाची, नवगुण मालकांची, त्याच्यावर 8 लोकांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह आहे. लाईट नसल्यामुळे पूर्ण बेकरी बंद आहे. 8 दिवस झालं, मग त्यांनी कुठे खायचं, काय प्यायचं? त्याच्यामुळे इतका मोठा प्रश्न निर्माण झालाय. त्याच्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आम्ही आंदोलन करत आहोत. या आंदोलनाला नक्कीच प्रशासन आम्हाला साथ देईल आणि त्यांची झालेली चूक दुरुस्त करून पुन्हा त्या शशिकला नवगण यांना न्याय देतील एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आता जे तुमचं नुकसान झालेलं आहे त्याबद्दल तुमची काय मागणी आहे आता नगरपालिकेकडे? नगरपालिकेकडे आमची अशी मागणी आहे की ज्यांना कोणालाही पूर्वकल्पना न देता, माहिती न घेता, ज्यांनी एमएससीबीला लाईट कट करण्यासाठी किंवा विद्युत प्रवाह खंडित करण्यासाठी ज्यांनी पत्रव्यवहार केला, पहिले त्याला निलंबित करा. 8 लोकांचं घरभर 45,000 चालतोय. मग हे तुम्ही आधी बघायला पाहिजे ना की ते कोणाकडे आहे, काय आहे, आणि मग तुम्ही कारवाई करा. म्हणजे तुम्हाला अजून माहितीच नाही, तुम्ही नगरपालिकेचं काम करताय का दुसरं कुठलं काम करताय? माहिती नाही घेता कोणी करू शकतं का? हे तुम्ही करताय म्हणजे कोणाचे दबाव करताय. एखादा माहिती अधिकार कार्यकर्ता जर तुम्हाला त्रास देत असेल इतर कामासाठी सारखे अर्ज करून, तुम्ही त्याला थोपवण्यासाठी इकडे कारवाई करताय का? पण कारवाई केली तर सरसकट सगळ्याला करा. आमच्या एकट्याचे गेले नाही, व्यक्तिशः आमचा त्यांचा काही संबंध नाही. पण एक गरीब महिला आहे, त्याच्यावर तिथं 8 करणारे लोक काम करतात, 8 कर्मचारी, त्यांचा उदरनिर्वाहाचा प्रश्न आहे. आणि सर्वसामान्यांच्या पाठीशी उभं राहण्यासाठी आमचे राष्ट्रीय नेते अजितदादा पवार यांनी आम्हाला ठामपणे सांगितले, सर्वसामान्याच्या, सर्व समाजाच्या हितासाठी जिथे जिथे अन्याय होईल तिथे तिथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सदैव लढत राहणार, एवढंच आपल्याला सांगतो. जे त्यांनी जो त्या महिलेच्या ह्याचा विषय घेतला, तो ते एकट्या महिलेपुरता घेतला की बाकी कोणाचं आणखी काय त्यांनी तसं केलंय? फक्त एकट्याच दुकानाला त्यांनी नोटीस दिलेली आहे. बार्शीत शेकडो अतिक्रमण आहे, कुणालाही नोटीस न देता फक्त एकट्यालाच तुम्ही नोटीस देता. मग ही दुटप्पी भूमिका आहे नगरपालिकेची. मग नगरपालिका ह्यांच्यावरच का कारवाई करते, ही असलं पडलेला प्रश्न आहे. पाहिलं की एकाच गरीब महिलेला, जिचं उदरनिर्वाह एका फॅक्टरीवरती चाललो, छोट्याशा फॅक्टरी आहे, पावाची फॅक्टरी आहे, बेकरी आहे, त्या बेकरीवरती चालतो आणि 8 लोकांचा उदरनिर्वाह त्या ठिकाणी चालत आहे. त्यांची पूर्वसूचना त्यांना कोणत्याही प्रकारची न देता त्यांना त्यांची रीतसर काही गोष्टी त्यांनी केलेल्या आहेत. म्हणजे घरपट्टी भरणे वगैरे पण, घरपट्टी वगैरे पण व्यवस्थित भरलेली आहे, खंड रजिस्टर वरती पण देखील नाव आहे. परंतु कोणतीही पूर्वसूचना न देता किंवा कोणत्याही प्रकारची चौकशी न करता कारवाई केली
म्हणून हे सामाजिक कार्यकर्ते त्या महिलेच्या समर्थनार्थ या ठिकाणी बसले आहेत. यांचा कोणत्याही प्रकारचा हेतू नाहीये. आपण असं म्हणतो की लढाई ही तलवारीनेच लढणे गरजेचं नाही, तत्वाने देखील लढणं गरजेचं आहे. या संदर्भात या ठिकाणी हे तत्वात आणण्यासाठी या ठिकाणी कार्यकर्ते बसलेले आहेत. कॅमेरामॅन समी गणेश शिंदे, जी मराठी न्यूज, बार्शी.